गाईज आता मी जालन्याचं टेम्परेचर चेक केलं 22 डिग्री सेल्सिअस असं तापमान आहे आणि इथं फक्त थंडी अजून माझे ओळखीचे पण गाईज इथं थंडीमध्ये सुद्धा ही चित्र घालून ठेवायला तर बघा आम्हाला जालनेकरांना केमिकल गोष्ट होतं बहुतेक काहीतरी वातावरणामध्ये ॲक्च्युली तो थंडीमध्येच होतो आणि हा जो फरक आहे आम्ही मागच्या 2 वर्षापासून दाखवतो 2 वर्षापासून जास्त होत आहे बहुतेक लॉकडाऊनच्या नंतरपासून इन माय ब्लॉग सो काही आता ब्लॉग मी स्टार्ट करतो आणि सो काही तुम्ही जे पाठीमागं बघताय माझ्या ही आहे आमच्या एरियाची कमान न्यू बनली आहे आमच्या दादावाडी दुकान एरियाची कमान आहे ती बनते गाईस इकडे आहेत माझे फ्रेंड तो फ्रेंड्सकडे चाललो आता आमच्या बजरंगबली मंदिराजवळ क्या बोल रहा काय सोबत हेलो ठंडी लगती है इसमें होना था भैया हाँ हॉटस्पॉट चालू उधर आऊँगा ना हॉटस्पॉट अच्छा उधर ही बैठेंगे इधर बैठने का रिक्शा यहाँ पे बैठने का बैठे भाई तो गाइस बैक इन माय ब्लॉग तो गाइस सब लोग स्टार्ट कर दो उधर सटना उधर बैठो गाइस आम्ही आलो आहे आमच्या डेस्टिनेशनवर थंडी वाजते म्हणून आम्ही रिक्षामध्ये येऊन बसलो खूप थंडी आमच्या जालन्यामध्ये क्या करोगे हॉस्पिटल चालू करो वो आके नहीं हो रहा क्या हॉस्पिटल चालू नहीं हो रहा सो गाइस मी आलो होता आमच्या एरियामध्ये फेरफटका मारायला मॅचच्या वेळेस थंडी खूप आहे तर त्यामुळे मी एका रिक्षामध्ये येऊन बसलो ॲक्च्युली आमच्याच एरियामध्ये पेट्रोल पंप आहे त्या ठिकाणी येऊन बसलो रिक्षामध्ये बाहेर थंडी वाटत होती म्हणून इथे येऊन बसलो ते इथे थोडं गरम वाटते म्हणजे छान वाटतं पण गाईस तुम्हाला एक गोष्ट सांगायची म्हणजे आम्ही तिथे रिक्षामध्ये बसलेला आहे पण तुम्ही बघू शकता हे जे वर्कर्स आहेत पेट्रोल पंपचे हे सर्वजण माझ्या ओळखीचेच आहेत पण काय तितक्या थंडीमध्ये सुद्धा हे स्वेटर घालून सेवा देतात बघा आम्हाला जालनेकरांना सो गाईस एक लाईक यांच्यासाठी पण कारण हे सकाळी 6 वाजेपासून ते रात्री जवळपास 12 वाजेपर्यंत इथेच असतात आपल्या सर्वांना सेवा द्यायला आणि त्या थंडीमध्ये ते आतमध्ये त्यांच्या रूममध्ये जाऊन पण बसू शकत नाही त्या रूममध्ये जाऊन पण बसू शकत नाही कारण जरी ते गेले तरी पण इथे एनी टाईम पब्लिक चालू असते आणि मेन एरिया आहे एकदम सगळे जसं यांना इथे बसावं लागतं स्वेटर घालून थंडी असो वारा असो पाऊस असो तरी पण ती त्यांची ड्युटी कायम ठेवतात सो गाईज या गोष्टीसाठी एक लाईक बनला पाहिजे व्हिडिओमध्ये गाईज आमचं जालन्याचं जर म्हटलं की इथे जालन्याबरोबर खूप जोराची थंडी असते आमच्याकडं गाईज आता मी इथं जालन्याचं टेम्परेचर चेक केलं 22 डिग्री सेल्सिअस असं तापमान आहे आणि इथं फक्त थंडी अजून चालू झाली आहे अजून डिसेंबर येईल पूर्ण तेव्हा अजून थंडी वाटते आमच्याकडे मीटर अजून खाली जातं आहे आज पण खूप कडाक्याची थंडी आहे आजसुद्धा दिवाळी जशी सरली थंडीत एका दिवसात वाटते म्हणजे आम्हाला जे वातावरण आहे ते जाणवतं थंडीमधलं आणि काही थंडीमुळे ॲक्च्युली मी पण खूप परेशान आहे मला पण सर्दी झालेली आहे काही अशी थंडी आमच्या जालन्यामध्ये आणि जालन्यात आहे की थंडी आणि गरमी एकदम दाबून असते फक्त कधी कधी थोडं पावसामुळं आमचा थोडा प्रॉब्लेम होतो नाही तर पाऊस थंडी आणि पावसाळा हिवाळा आणि उन्हाळा
हे तीन जे ऋतू आहे ते एकदम जोरदार असते आमच्या जालन्यामध्ये. असं काही वातावरण. आणि उन्हाळ्यामध्ये तर कधी कधी असं होतं आमच्याकडे की जर चुकून मुलांची किंवा जे कापूस घेऊन जाणाऱ्या गाड्या असतात कधी कधी ते पण पेटतात. आमच्या बाजूला सागरीच्या मंदिराला आहे, तुम्ही ऑफिस बघितलं होतं, त्याची उन्हाळ्यामध्ये आम्हाला एनी टाईम आवाज ऐकू येते. एनी टाईम काही ना काही प्रॉब्लेम होतात. मागच्या 1-2 वर्षापासून एकदा मुलांचे जे कापूस घेऊन येतात ती गाडी एकदा जाळली होती. आणि एकदा बहुतेक आमचं मार्केट आहे तिथे घर पेटलं होतं उन्हामुळे. सो काही असं वातावरण असतं जालन्यामध्ये. आणि काही थोडा मार आमचा जातो पावसाळ्यामध्ये, कारण पाऊस जोरदार पडत नाही आमच्याकडे. त्याच्या पाठीमागून एक कारण आहे. आजूबाजूचे सर्व जे गावं आहेत तिकडे जोरदार पाऊस होतो. फक्त जी मेन सिटी आहे तिथे पाऊस थोडा कमी होतो. एकदम क्रेजी जो पाऊस म्हणतो तो जास्त पडत नाही. बाकीचे 2 ऋतू जर म्हटलं, हिवाळा, उन्हाळा आणि हिवाळा, उन्हाळा आणि हिवाळा एकदम जोरदार होतात आमच्या जालन्यामध्ये. थंडीमध्ये एक होणार कधी कधी तर थंडी काही एक तर केमिकल गोचा होतं बहुतेक काहीतरी वातावरणामध्ये. ॲक्च्युली तो थंडीमध्येच होतो. आणि हा जो फरक आहे आम्ही मागच्या 2 वर्षापासून जाणवतो. 2 वर्षापासून जास्त होत आहे बहुतेक लॉकडाऊनच्या नंतरपासून. तर ॲक्च्युअली होतं काय माहिती आहे का, थंडी आली की एक दिवस असा येतो की सगळं धुकं असतात फक्त आमच्या जालन्यामध्ये. असं वाटतं ते ढगा खाली आले आणि एकदम पांढरं शुभ्र धुकं असतात. म्हणजे तुमच्या 100 मीटरवर कोणती गोष्ट आहे की तुम्हाला अजिबात दिसत नाही. एकदम पांढरं असं धुकं असतं सकाळच्या वेळेस. आणि जसं ऊन पडलं की धुकं पण चाललं जातं. सो काय ही गोष्ट मी मागच्या 2 वर्षापासून बघतो की एकदम पांढरे जे धुकं असतात ते पण आमच्या जालन्यामध्ये होतात. आता यावर्षी तर येईलच म्हणा, धुकं तो होईलच. सो तेव्हा मी दाखवेल की कसा नजारा असतो आमच्या जालन्यामध्ये. असं वाटतं आपला जालना एखाद्या ढगाच्या पर्वतांच्या ढगामध्ये आला आहे असं सीन होतं आमच्याकडे. सो काही बाय मस्त आमच्याकडे. आणि आता इथे थोड्या वेळ बसेल, फ्रेंडसोबत आलो होतो, इथं बसेल थोड्या वेळ. अँड गाईज, आणि जालन्यामधलं वातावरण सांगायचं म्हणजे की जो हवामान ऋतू आहे तो एका क्षणात बदलतो. आता काही ठिकाणी काय होतं माहिती आहे का, थोडी थंडी वाढत जाते, थोडा उन्हाळा तुम्हाला जाणवत जातो, थोडा पावसाळा जाणवत होतो. म्हणजे कसं माहिती आहे का, एकाच दिवसामध्ये तुम्हाला वातावरणामधला फरक जाणवतो. आता दिवाळीच्या अगोदर एकदम नॉर्मल होतं, पण जशी दिवाळी सरली परवापासून आम्हाला थंडी जाणवते आणि ते पण अचानक वाढली. तर असा काही सीन असतो आमच्या जालन्यामध्ये. आणि जसं फेब्रुवारी महिना येईल अचानक गरमी जाणवते तुम्हाला. असं नाही की थोडीफार थंडी कमी होईल आणि थोडा उन्हाळा येईल किंवा थोडा पावसाळा येईल, थोडा हिवाळा येईल, असं काही नाही. एका दिवसामध्ये ऋतू सगळं चेंज होतो इथे. तो काही ही एक गोष्ट आहे आमच्या जालन्यामध्ये. इथे एका दिवसामध्ये तुम्हाला ऋतू जाणवतो. यूट्यूब चालू कर रहा मैं तो आप तो कहाँ पे पहुँच जा रहा था पजू. 5 साल नहीं ज़्यादा, 18 से 18, 19, 20 कितने हो गए, 7 साल, 6-7 साल हो गए. तो गई आपण इथे आलो, थोडा वेळ बसलो आणि आता थेट घरी. कैसे लगे फिर बचपन के फोटो. ठंडे बज रहे यार. कोई तो जाता क्या, लाता क्या. हाँ, इधर घर के कपड़े जलाएंगे आप, पिछली बार की जाएंगे. सो गाइस, आय होप तुम्हाला सब ब्लॉग आवडला असेल. सो गाइस ब्लॉग आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिलीसोबत आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सो गाइस आजच्या ब्लॉगमध्ये इतके. आपण भेटू आपला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.